पहिला अर्थ काय केलता? ज्ञानाचा ईश्वर, त्याचं नाव ज्ञानस्य ईश्वर इति ज्ञानेश्वर. हा सरळ षष्ठी तत्पुरुष आहे, पण याला कर्मधार्यात जर परिणित केलं तर ज्ञानमच्या असौ ईश्वरश्च इति ज्ञानेश्वर. अर्थात ज्ञानोबराय कोण आहेत? ज्ञानच ईश्वर आहे. अलग लक्षात? ज्ञानाचा ईश्वर नाही, ज्ञानच ईश्वर आहे. म्हणजे ज्ञानोबराय म्हणजे चालतं बोलतं ज्ञान. हा, ते ज्ञानोबरायचे शब्द आहेत. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, येर माणूस पण ते भांब लौकिक भागू. ज्ञानोबराय म्हणजे चालतं बोलतं ज्ञान. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची. किंवा ज्ञानोबरायला स्वतः देव बी म्हणलेत. काय? ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती. पुढचा शब्द आहे तू तव ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञानाच ईश्वर झाला. इथं काय झालाय? ज्ञानच ईश्वर झालाय. अज्ञान ईश्वर नाही. हा कसला ईश्वर आहे? ईश्वर म्हणजे मालक, ज्ञानच मालक झालं. इथं ज्ञानानं आकार धारण केलाय. मूर्तिमंत ज्ञान आपल्या भाषेत म्हणजे चालतं बोलतं ज्ञान म्हणजे ज्ञानोबा. कसलं ज्ञान? चालतं बोलतं ज्ञान म्हणजे ज्ञानोबा आहे. म्हणून ते चालते ज्ञानाचे बिंब आणि तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. म्हणून ज्ञानच ईश्वर आहे, म्हणून त्याला ज्ञानेश्वर म्हणतात. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. तर दुसऱ्या बाजूला निवृत्ती उदारा सोपान देवा. खरं बघा गेलं, ज्ञानोबा आहे ज्ञानाचे ईश्वर आहेत. ज्ञानच ईश्वर रूपानं म्हणजे मालक रूपानं प्रगट झालंय. हे कप ठीक आहे, पण एवढं सारं ज्ञानोबारायला वैभव कुणी दिलं? दिदले संपूर्ण माझे हाती. हा काय? ज्ञानोबारायला सर्व ज्ञान दिलंय कुणी? देणाराची ही विशेषता आहे. महाराज देणारे निवृत्तीनाथ महाराज आहेत, पण पडद्यावर आहेत का? पडद्यावर कोण आहे? ज्ञानोबाराय. प्रसिद्धीला ज्ञानोबाराय आणि पडद्यामागची ताकद निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथ महाराजांनी दिलंय त्यावेळेला ज्ञानोबाराय तेवढा फोकस आहे जगामध्ये. क्या बात आहे? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता बुद्धरिलो गुरु कृपे. किंवा बरोबर 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 निवृत्तीने दिले. शाबास. हा बरोबर. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुणन दिले संपूर्ण माझे. झाले की आपलं एक चरण. हा आपला मुद्दा कोणता आहे? निवृत्तीनाथ महाराज पडद्या महाग आणि पडद्यावर ज्ञानोबा आहे. पण ताकद कोणाची आहे? निवृत्तीनाथ महाराजाची ताकद आहे. महाराज त्यांनी दिलंय हे खुलेआम. येथे चेशिता कुरुचा जसा प्रयोग आहे तसा काय तुझ्या मनाला मग ज्ञानोबाराने गुरु आज्ञेनं प्रगट केलं ज्ञान प्रगट. तो हातो घेऊन आगवा कळी, तो हातो घेऊन आगवा कळी घेही तया जीवा. सर्व प्रकारे धावा करी पावेगी. क्या बात आहे? सर्व प्रकारे धावा करी पावेगी. हा हा मग ना आदि गुरु शंकरांना लागून या शिष्य परंपरा. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ ज्ञानोबाराय इतका फोकस मध्ये आलेत, पण ताकद कोणाची आहे? निवृत्तीनाथ महाराजाची. आणि मग कसं असतंय? माणूस स्वतः पडद्यावर यायला बघतोय का पुढच्याला पुढं करतोय? अहो जक्कड म्हातारे सुद्धा मोसम धराय बघत. खरे का खोटे? पडदा कुणाला नकोय, फाटून का जायना, पण माणूस पडद्यावर यायला बघत आहे. निवृत्तीनाथ महाराजांनी दिलं पडद्यावर ना. पडद्या महागल्ली फील पॉवर म्हणजे निवृत्तीनाथ महाराज आहे. म्हणून तिथं विशेषण कोणतं लावलंय?
ज्ञानोबरायला एवढे मोठेपणाची ताकद दिली कुणी? निवृत्तीनाथ महाराजांनी. हा, संपूर्ण दिलंय. पुन्हा काही हातचा राखला नाही. नाही तर बरेच गुरु काय करतात, हातचा राखून असतात. निवृत्तीनाथ महाराजांनी हातात, म्हणून तर ती शब्द वापरलाय. काय दिदले संपूर्ण माझ्या हाती, पूर्ण दिलं ज्ञान, माग काही ठेवलं नाही महाराज. म्हणून निवृत्ती उदारा. निवृत्तीनाथ महाराजाला कसलं विशेषण आहे? उदार अंतःकरण, म्हणून एवढं ज्ञान दिलं. कोण कोणाला देतो महाराज? हा, आज एवढं शताब्दी महोत्सव पुण्यस्मरण सोहळा शताब्दीच्या रूपानं साजरा होतो. जोग महाराजांचा किंवा बंकट स्वामी महाराजांचा अमृत महोत्सवी पुण्यतिथी सोहळा साजरा होतोय. मुकुंदराज स्वामी महाराज मराठी भाषेतले आद्य कवी, त्यांचा समाधी सोहळा साजरा होतोय. सोपान काकाचा समाधी सोहळा पण साजरा करायला लागलो एवढ्या भव्य दिव्य स्वरूपात. किंवा कान्होराज महाराज पाठक, त्यांचा इतिहास आपल्याला ज्ञात असेल कदाचित. ओग आला म्हणून थोडकी माहिती सांगतो, थोडकी दोघाची माहिती सांगतो. अगदी आता तो प्रतिपाद्य विषय नाही, पण या सर्वांच्याच पुण्यतिथी आहेत म्हणून ओग बोलतो मी. मुकुंदराज स्वामीची गोष्ट सांगतो. हे ज्ञानोबरायच्या आणि त्यांच्या अगोदरचे होऊन गेले 500 वर्षांनी. शंकराचार्यांचा त्यांचा समकाळ. आमच्याकडं अंबाजोगाई आपण ऐकून असाल एखाद्या वेळेला, बीड जिल्ह्यात तालुका. त्या अंबानगरीमध्ये राजा राहतो आता, जयपाळ नावाचा. त्या राजा जयपाळांनी नेम त्याचा, जिथून माणसाचं दळणवळण नाही तिथून स्टँडवर, जसं आताच्या भाषेत म्हणजे स्टँडवर राजा जायचा. अशी गंधावाली माळकरी माणसं दिसली की राम राम करायचा, राम 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 राम. आपण वारकरी, मग माणूस हौसानं सांग, आमच्या पिढ्या गेल्यात, आमच्या परंपरेनं वारी, असं सांग माणूस, हौसानं सांग. मग त्यांना हळूच म्हणायचं, बरं घराला पाहिलं आपला परिचय, मी या नगरीचा राजा. राजा राजा म्हणलं की माणूस हौसानं घरी. जेवायला बी काय महाराज, पक्वान्न म्हणजे पंचपक्वान्न. श्री बालाजीचा बेत. श्री बालाजीचा बेत माहिती आहे का? श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडून, जी म्हणजे जिलावी, त्याचं नाव श्री बालाजी. हा, म्हणजे असा श्री बालाजीचा बेत. असा करवती बेत नव्हता. करवती बेत म्हणजे आई भगवती बाप मारवती, असा बेत नाही. श्री बालाजीचा बेत. त्याला काय महागार आहे का खायला? राजा म्हणल्यावर राजा बोलेंद लहाले. स्वादिष्ट जेवण. येथेच जेवण झालं की पान तंबाखू, आमच्याकडे पद्धत आहे पान सुपारीची, जास्त आमच्याकडे चालतं. ते जेवणानंतर पद्धत असती. मग ती पान बसल्या बसल्या राजानं स्वतःनं सुपारी कातरायची आणि कात्रीता हळूच विचारायचं, बरं काही विचारावं म्हणतो. अगदी जेवण केल्यामुळे माणूस मोकळं बोल, काही नाही काही नाही, अगदी मोकळ्या मनाने विचारा. नाही, ब्रह्मज्ञानाबद्दल काही जाणकारी आपल्याला त्याच्यातलं काय कळत आहे? हो, बापाची पेंड आहे, खायला लकळीत. होट चाल होट. असली बडगाणी सटकी घेऊन माणसं बाहेर उभी असायची. द्याला ह्याला टोपलं खोरं टिकाव टोपलं द्या, लावा कामाला तळे खांदायला. त्याला गंध लावून माळा लावून फिरायली, केस बुडविला हे लावा कामाला. की राजा स्टँडवर गांधावाला माणूस दिसला, राम 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 राम. आपण वारकरी. हा, वारकरी म्हणजे काय महाराज, आमच्या पिढ्या गेल्यात, हौसानं सांग माणूस. त्यानं म्हणायचं, बरं घराला पाय, हो आपला परिचय, या नगरीचा राजा. राजा म्हणलं की माणूस हौसानं जाईल. घरी नेणं, जेवण घालणं, बैठकीत बसलं की राजानं विचारायचं, बरं काही विचारावं म्हणतो. अगदी अगदी आपलं घरच्यासारखं. त्याला काय ब्रह्मज्ञानाबद्दल काही जाणकारी आपल्याला. बापाची पेंड आहे, मला खायला लकली नुसती. चल ओट. हा, चक्काचक खाते. चल लाग आम्हाला. लावली मार 2-3 हजार साधू. राजा स्टँडवरच गांधावाला माणूस दिसला, राम राम राम. मेहरबानी ती आता नाही म्हणून, नाही तर माणसं गंध पुसूरवरल्या गुंड्या लावून या बसलीत. 2-3 हजार साधू कामाला लावलं. जगाच्या मालकाला वाईट वाटलं मला. देवानं बारीक रूप धारण केलं. काशीच्या दिशेनं प्रवास केला ना, आल्यानंतर त्या बाळानं ते काम थांबविलं. थांबा म्हणला. टिकावाला खोऱ्याला आणि टोपल्याला हात लावलं. सुपरवायझर म्हणला, ए
हो बारीक बाळ होत ते म्हणला कामाशी मतलब आहे का माणसं कडून अशी म्हणला कामाशी. मग नीट ऐक म्हणला तुझं बी काम नाही चाल म्हणला. टिकावाला खोऱ्याला टोपला हात लावलं की ती टिकाव मननच खांदी खोरं मननच बरीन टोपलं मननच जाऊन रिचवायचं तिथे रिचवी. राजाला बातमी कळल्यावर राजा घाबरत आला. महाराज राजा आला ते हात जोडले म्हणला मोठा कोणीतरी सत्पुरुष दिसतोय. आल्या आल्याच सांगितलं राजा का जास्त झालंय का हा. लटलटा राजा उडालेला. राजाने सांगितलं नाही काय पाहिजे तुला. काय नाही म्हणला ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान त्या घोड्याच्या पागातला 4थ्या नंबरचा काळ्या कलरचा घोडा घेऊन ये. राजा म्हणला इतकं बिनचूक सांगतोय कलर सहित. घोडा मागविला घोड्यावर खोगीर चढविला. असा रिकीब असती ती पाय ठेवून चढायची जागा. रिकीबी मध्ये असा पाय टाकला की राजानं सांगितलं रिकीब में पाव और ब्रह्म बताओ. रिकीबी मध्ये पाय टाक न ब्रह्म बताओ. त्याने इशारा केला वर बस. रिकीबीत पाय टाकून राजानं अशी टांग टाकून राजा बसला की राजाला समाधी लागली. राजा समाधीत गेला. घोड्यावर बसल्या बसल्या राजाला समाधी लागली. ती होतं बाळ मुकुंद नावाचं बाळ. कसलं बाळ ती मुकुंद. आणि हा राजा ही पुढे जाऊन बसला आणि त्या घोड्याचे बागदोर आपल्या हातात धरले. पुढं मुकुंद आणि महाग राजा मिलके बनताय मुकुंद राजा. हे मराठी भाषेतले आद्य कवी होऊन गेले. त्यांचाही समाधी सोहळा लागूनच आहे. आणि कान्होराज महाराजांची आपल्याला थोडक्यात माहिती देतो. विठ्ठल कान्होराज महाराज म्हणजे असे होऊन गेले महाराज. ज्ञानोबारायच्या समाधी दिली का ज्ञानोबारायला त्यावेळेला नामदेवराय भानावरच नव्हते. नामदेवरायचा आत्ती लढीवाळाची जागा म्हणजे ज्ञानोबाराय. अति स्नेह. त्यामुळं नामदेवराय कीर्तन करायच्या मूडमध्ये नव्हते. मग आता कीर्तन कोण करणार फक्त कोण म्हणले कान्होराज महाराज. तर कान्होराज महाराज पाठक नावाचे साधू केंद्रपाबळ नावाच्या गावात होऊन गेले. काही लोक काशी यात्रेला गेल्यावर कुठे गेल्यावर काशी यात्रेला गेल्यावर लोकांनी काशीच्या विद्वानाला सांगितलं आमच्याकडे कान्होराज महाराज नावाचे संत आहेत फार मोठे साधू आहेत. एक विद्वान काशीहून आला पायी प्रवास. त्या किंदूरला आल्याबरोबर किंदूरला आले की पाहिलं त्यांनी चौकशी केली. म्हणजे कान्होराज महाराज तेव्हा ती लेकर खेळीत बसलेला म्हातारा तोच कान्होराज आहे. हा लेकर खेळविणार आणि मी तुला मोठा संत म्हणून ऐकू नये. मग त्याला आपलं त्या उत्तर प्रदेशची पद्धत अशी तक्या लावलेले माग लोडन माणसाशी हवा घालालेल्या असला साधू असल असला त्यानं आकार उकार बघितलेला. इथं तर एक घरग्रस्ती आहे लेकर बाळातला दिसायलाय. ते म्हणला वाईट झालं गडे इतका प्रवास कोणाचा तरी ऐकून केला उग तोंडावर पडायचा धंदा झाला. मग पण आलोय सरशी जाऊ भेटाय म्हणून आपलं नाव ते म्हणले कान्होराज. कान्होराज अहो तुमचं तर लय मोठं नाव ऐकून होतं. म्हणले काय झालं. मोठे संत म्हणून नाव ऐकून होत. बरं म्हणले मग नेमकं काय झालं. अहो तुम्ही हे लेकरं बाळा अंगावर घेऊन खेळवताय. संत धरली लेकरं 4-5 उचलली आडात टाकून दिली त्यानं. हा लेकरामुळं माझं संत तो जात आहे काम उचलली की कोरड्या आडात लेकर टाकून दिली. ती म्हणला किती खतरा माणूस आहे. स्वतःला संत म्हणून घेण्यासाठी लेकराच्या बाळ हत्या करतोय आणि संत म्हणून घेतोय. ते म्हणले आता आल्या सरशी जेवण वगैरे करून जा. ते म्हणले मी तसं खात नाही आणि तुमच्या घरची लेकरेत विटाळे अमुक आहे मेली बाळ. ते म्हणले विटाळ कशाचा. म्हणले मेलेत तुम्ही जेवाय बसा म्हणलं. पात्र टाकलं आणि मग सांगितले चेंडे गोट्या चला बाबांचं दर्शन घ्या. त्या विहिरीतून टेकातून मुंग्या निघाल्यासारखी लेकरं आली पळत विहिरीतून. आणि मग ही पंक्चर झालं महाराजी हवाच निसटली. म्हणला बाबा
थडथडीत डोळे देखत लेकर हिनं कोरड्या विहिरीत टाकली. तर लेकर पुन्हा पळत येऊन दर्शन घेतील. चिल्लर असती नाही, त्याचं नाव कान्होराज महाराज आहे. महाराज मोठी असती होऊन गेली. ज्ञानोबराच्या समाधी सोहळ्याचं पहिलं कीर्तन त्यांनी केलंय आणि त्या कान्होराज महाराजांचा समाधी सोहळा बी याच्यातच आहे. असला तुमचा हा भव्य दिव्य निमित्ताचा सप्ताह आहे महाराज. हा, आणि सोपान काका महाराजांच्या बाबतीत तर जग जाहीर आहे. काय काका साहेब असे एक संत होऊन गेले. ज्ञानोबाराय पडद्यावर आले. ज्ञानोबारायच्या नावाला जोडून निवृत्तीनाथ महाराज बी कळत न कळत का व्हायना फोकस मध्ये. निवृत्तीचा ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे, निवृत्ती दासू म्हणे, असं फिटिंग मध्ये जॉईंट खात्यात निवृत्तीनाथ महाराजाचं नाव आलंच. आणि मुक्ताबाई तर ओपनच आहे. आता आता दुसरं काही बोलणारच नाही मी. आता मुक्ताबाई सोडून दुसरं मी आता मुक्ताबाई ती मुक्ताबाईचे शेवट आहे, ती कळस आहे, तिला चॅलेंजच नाही महाराज. ही सारीच्या सारी पडद्यावर आहेत, पण सोपान काका पडद्यावर आलेच नाहीत. कोणत्याच अंगानं नाही. ताटीच्या अभंगाच्या रूपानं का होईना मुक्ताबाई झळकली, पण सोपान काका नाही. म्हणून अभंगात नामदेवरांनी वर्णन करताना म्हटलं, करतील अर्थ सांगतील परमार्थ, नये पा एकांत सोपानाचा. विठाला विठाला. प्रत्येकाला कुठे यावं वाटतंय? पडद्यावर. सोपान काका पडद्यावर कोणत्याच रूपानं आले नाहीत. काकाने अभंगाच्या नाही, क्रियेच्या नाही, कोणत्याच रूपान नाही, पडद्या मागे राहिले कायम. म्हणून नये पा एकांत सोपानाचा. आमच्या काका साहेबासारखा एकांत दुसऱ्याला जमला नाही. ऐकांतिक जीवन काका साहेबाच. कोणत्याच रूपानं पडद्यावर नाहीत काका. म्हणून तिथं शब्द वापरलाय काय, निवृत्ती उदारा पण सोपान देवा. काय म्हटलंय? सोपान देवा. म्हणजे सोपान काका म्हणजे अलौकिक संत. कसले संत? लौकिक नाहीच, लौकिकाला स्पर्शच केला नाही. हमेशा पडद्याच्या मागे राहून काम केलं. आणि गुरु बहिणी कोण? मुक्ताबाई काकाची कोण आहे? सखी बी बहीणच आहे, गुरु बी. कारण ज्ञानोबारायनी तेने सोपान मुक्ताई बोधी येली. ज्ञानोबारायनी 2 शिष्य केले. कोण कोण? सोपान काकान मुक्ताबाईला उपदेश केला. विठ्ठल पण मात्र ज्ञानोबाराय एवढे मोठे आहेत, निवृत्तीनाथ महाराज गुरु आहेत, अलौकिक संत काका आहेत, पण निळोबारायनी आमच्या मुक्ताबाईला द्रोहपदा. मुक्ताबाई
ज्ञानोबराय पडद्यावर असतील, सर्व संतांनी वर्णन केलेले संत असतील, ज्ञानदेव ज्ञानाचे देव चक्रवर्ती राजे असतील, पण ध्रुवपदात ज्ञानोबरायला घातलं नाही. आपल्याकडं नियम आहे, अभंगाचं ध्रुवपद, त्याचं नाव काय, कोणतं पद? का ध्रुव तारा जसा आढळे तो जागा सोडित नाही. बाकीचे सर्व चरण त्या चरणाभोवताली फिरत असतात, हे लक्षात असू द्या. बोलणं कळायले का? आपण जाणकार आहात, महाराज मंडळीत आमची जाणकार. ध्रुवपद म्हणजे न हलणार पद. कोणत्याही अभंगाचं ध्रुवपद म्हणजे न हलणार पद आहे. बाकी सारे चरण त्या चरणाभोवताली फिरतील. ती चरण कुणाकडेच जात नाही, बाकीच्या चरणाला त्याच्याकडे यावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. ध्रुवपदात कोण घातलं निळोबारायने? आमच्या मुक्ताबाईला ध्रुवपदात टाकले. का? ही चरण कुणाकडेच जात नाही, सर्वाला हिच्याकडे यावं लागतं, ह्या चरणाकडे. लक्षात आलं का? ही चरण हलत नाही, ध्रुव ताऱ्यासारखा आढळ. हा म्हणून मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी शब्द काय सुंदर वापरलाय. त्रिभुवन पावनी, या त्रिभुवनाला पावन करणारी जर कोण असेल तर मुक्ताबाई. त्याचं कारण बी दिले उत्तरार्धात. आद्यत्रय जननी देवाची. हे तिघ किती बी मोठे असू द्या, तिन्ही देव जैसे हो जरी असले तरी ह्या तिघाला पूर्वार्ध न उत्तरार्ध एकाच चरणात तिघाला गुंडाळलं. लक्षात येईल का? बोलणं का नाही? ह्या तिन्ही भावंडांना काय केलं? एकाच चरणात गुंडाळलं. एकट्या मुक्ताबाईसाठी पूर्ण चरण वापरलं, ती बी ध्रुवपद वापरलं. लक्षात येईल का? ध्रुवपद पूर्ण चरण वापरलंय. काय? मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. आता कुणी म्हणतील मुक्ताबाई धाकटीये का आदिये? खरं खरं व्यवहाराच्या चष्म्यातून कसं आहे? अहो सर्वात कशी येते? धाकटीये. आणि इथं तिला काय म्हणलंय? त्रय देवाची आद्य जननी. तीन देवाची म्हणजे निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबराय आणि सोपन काका, यांची आद्य आणि पुन्हा जननी आहे. जननी आहे का बहीण आहे? आद्य त्रय भगिनी देवाचे जमला असत, पण आद्य त्रय जननी शब्द कोणता वापरलाय? जननी. तर याचा थोडासा इतिहास सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. काय झालं? हा मृत्यू लोक खतरनाक लोक आहे. हा लोक कसला लोक आहे? खतरनाक. याचं नावच काय? हा मृत्यू लोकाची पाहे. हा मरका लोक. या लोकात आल्यावर मरावं लागतं. मरण अवतारिक पुरुषाला हे चुकविता येत. 9 बी मर गई, 10 बी मर गई सहस्त्राठासी. 33 कोटी देवता मर गए, बने काल की फांसी. जमका अजब तड़ाका बे, तो क्या जाने लगा. म्हणजे इथं मरावं लागतं, इथं मरण चुकविता येत नाही. देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूची सोहळिया. ना म्हणून धनंजया जिया परी. किंवा येथे नाही उरवाले अवतार, येरते पामर देव किती. अवतारिक पुरुषाला देखील इथं ध्यान अस्तित्वात राहता येत नाही. हा लोक मरका लोक आहे. आणि अशा मरक्या लोकात नकोच म्हणून तटीला पाय देऊन बसले होते. कोण? तिन्ही देव म्हणले नकोच. त्या मृत्यू लोकात जायचं म्हणलं की नकोच. लय कुचाकुचीचा नाद आहे माणसाला. चांगलं बी केलं तरी कुचित राहतील.
माणसाली नाद कशाची आहेत? किती बी चांगलं वागू द्या करू द्या त्यांच्यासाठी, मग नाद कोणती? कुचाकुचीची नाद. नादच. निंदा करतात का करीत नाहीत माणसं? हा लोकच असं विचित्र लोक आहे. इथं जशाला तशी विलं काढीत नाहीत माणसं. बारीक नाद कुचाकुचीची किती बी. अहो श्रीराम महाराजांनी अख्खी जिंदगी संस्थांसाठी घालवली, यात काही शंका आहे का कोणाला? काय साध्य केलं? काय हाणला का त्याच्यातून 10-5 लाखाचा डाव? काहीच नाही ना. पण हयातीत माणसं किंमत करतात का? ती मोल करीत नाहीत ना. असं आहे. कितीतरी साधूंचं उदाहरण आहे. प्रत्यक्षात हयातीत त्यांना कार्य करायचंय, त्यावेळेला सहकार्य नाही, आणि गेल्यावर भल्या टपूच्या टपू पुण्यतिथ्या घालायच्या, म्हणजे त्याच्या कार्याला सहकार्य नाही. नंतर मग दुनियेचं वाजवायचं. असला विचित्र लोक आहे. ज्ञानोबराचं वर्णन करतात ना, जे लोकीचा चंद्रू क्षयरोगी उदय होय असता लागी. या लोकातला चंद्र देखील क्षयरोगी चंद्र आहे. क्षयरोग आहे त्याला. असा क्षय पावत पावत अमावस्येच्या दिवशी तर हरपून जातो. हरपत अवसे नाहीची होय. मग पुनवेहुनी जैसे शशिबिंब दिशे न दिशे, हरपत अवसे नाहीची होय. असली स्थिती आहे. असला लोक विचित्र आहे. त्यामुळे ह्या लोकात नक्कूच आपल्या आपल्या मस्तीत राहायचं. ती दुनिया कुणकडका जाय. असं तिन्हीच्या तिन्ही देव तटीला पाय देऊन बसले होते. अवतारच घ्यायचा नको. पण मुक्ताबाई महाराजांनी असं केलं. महाराज मुक्ताबाईचा खरा नंबर होता पहिला. लक्षात आलं का? मुक्ताबाईचा नंबर सर्वात थोरली होती ब्रह्मदेवाच्या चित्रगुप्ताच्या लिस्ट मध्ये. मुक्ताबाईच्या लक्षात आलं आपल्याला एकटीला पुढं करतील आणि हितटीला पाय देऊन 3 जागेवर थांबतील, ही येणार नाहीत. म्हणून हिनं आयडिया केली. कुण? मुक्ताबाईने. ती म्हणले नंबर प्लेट बदला. हा बदला म्हणले. ती माझा नंबर शेवट टाका. नाही तर हिचा लिखित नंबर कसा आहे? तिन्ही देवाच्या अगोदरची ही आधी होती. हिनं सांगितलं होतं माझा नंबर, माझा माग नंबर ठेवा. का तर ह्यांना पुढं घातल्याशिवाय जमणार नाही. मी पुढे गेली की इथंच राहणार आहे, येणार नाही. लोक खतरनाक. मग तिन्ही देवाची आद्य असताना शेवटी जन्म घेण्याचं कारण एकच, तिघाला पुढं घातलं. पण जी बिल काढायचेत ना, बिल त्यास तोंडातोंडी शास्त्र काढित नाही. हिंदी में कहावत है 100 बखा और 1 लिखा वाली बात है. लिखित रूपामध्ये हिचा नंबर आद्यच होता. पण पुन्हा या अडी अडचणीनं नंबर बदलला. पण बिल त्या पहिल्या यादीवरच काढले. बिल कशावर काढली? आद्यत्रय जननी देवाची. आद्य विशेषण लावून टाकलं. तिन्ही देवाची आद्य म्हणलंय तिला. मग कुणी म्हणतील जननी का म्हणलं? ठीक आहे, आद्य आहे. आद्यत्रय भगिनी देवाची आहे, ही जमलं असतं. भगिनीच्या ऐवजी जननी का लावलं? त्याचं कारण आहे, तिन्ही देवाला जन्म घ्यायला कारणीभूत खरी ही आहे. खरं हिनं पहिलं जन्माला घातलंय म्हणून ही जननी आहे. ब्रह्मा विष्णू महेश तिन्हीच्या तिन्ही जे अवतार घ्यायला भाग पाडले, कुण? हिनं भाग पाडलेत. हिच्यामुळं जन्माला आलेत म्हणून जननी. आद्यत्रय जननी देवाची. आणि या तिघांनी बी मात्र ती थोरली हे तिघाला माहिती होत. तुम्ही लक्षात घेतलं का? तिघाला बी काय माहिती? ही आपल्यातली कोण आहे? थोरली. हिच्यामुळंच आपण जन्म घेतलाय म्हणून अवतार धरताना धरला हिच्या मनावर धरलाय. कोणाच्या? आणि मग शेवटी काय केलं? मिरविला बडीवार सिद्धाई.
कसं आहे, ही तीन देवाची आद्य आहे. तिन्ही देवाला जन्माला घालायचं किंवा अवतार घ्यायला भाग पडायचं काम हिनं केलं. म्हणून आद्य त्रय जननी देवाची. आणि म्हणून या तिघांना बी माहितीये आपण अवतारच कुणामुळे घेतलाय, हिच्यामुळे घेतलाय. आता घेतला कशासाठी तर सांगावंच लागेल की कशासाठी घेतलाय. जगदोद्धारा लागी धरली किंवा धरला अवतार. जगाच्या उद्धारासाठी अवतार धरलाय, पण धरला कुणामुळं, हिच्यामुळं. म्हणून इथं आल्यावर त्यांनी कुणाचं वाजविलं. आओ सोपान काका असू द्या, निवृत्तीनाथ महाराज असू नाही तर ज्ञानोबाराय असू द्या, शेवटी कुणाला किंमत दिली. मिरविला बडीवार सिद्धाईचा. सिद्धाई म्हणजे असिद्धाई म्हणजे मुक्ताई म्हण. मुक्ताईचा मोठेपणा गायला बडीवार. बडीवार म्हणजे मोठेपणा. मुक्ताबाईचा मोठेपणा गायला सर्वांनी. तिलाच मान दिला प्रत्येक विषयात. अहो धाकटी असून उपदेश केला का नाही कोणाला. मग तिला माहिती, त्याला ज्ञानोबारायला माहिती ना ही धाकटी नाही, ही आपल्यासाठी नंबर प्लेट बदलला हिनं. मग त्यामुळं खुल्याम उपदेश केला. कुण मुक्ताबाईनं. काय विश्वरागे झाले बन्नी संती सुखी व्हावे पाणी. विश्वपट ब्रह्म दोरा अंताटी उघडा ज्ञानेश्वरा. ही किंमत कुणाला दिली इथं, मुक्ताबाईला. म्हणजे उपदेश ज्ञानोबारायला उपदेश कुणी केला, मुक्ताबाईने. म्हणजे सर्वात मान कुणाला दिलाय, मुक्ता. मिरविला बडीवार सिद्धाईचा. थोडं आध्यात्मिक दृष्ट्या बघा आता. निवृत्ती शब्दाचा अर्थ आहे निर्गता वृत्ती अस्मात् स निवृत्ती. काय निर्गता वृत्ती ही वृत्ती नाम अंतःकरण. निर्गता वृत्ती ही यस्मात् स निवृत्ती ही. प्रवृत्तीवर यायचंच नाही, निवृत्ती अवस्थेत राहायचं. वा निवृत्ती जया नाव निवृत्ती जया बरव. निवृत्तीची राणी व निवृत्तीशी. प्रवृत्ती हा विषयच नाही. अशी जी निवृत्ती अवस्था आहे ना, त्या अवस्थेतून काय मिळवायचंय. निवृत्ती अवस्थेचं फळ काय, त्याच्या पुढे जाऊन विचारतो. परमार्थाचं फळ काय. परमार्थाचं फळच मुक्ती आहे. काय का नुक्ती. परमार्थाचं फळ काय, मुक्ती आहे. निवृत्ती अवस्थेतून बी गेला तर कुठं जावं लागेल, मुक्ती. ज्ञान प्राप्त केलं तरी ज्ञानाद्वारे काय मिळवायचंय, मुक्ती. रीते ज्ञानान्न मुक्ती. ही ज्ञानाशिवाय मुक्ती मिळत नाही. पण ज्ञानानं बी काय मिळवायचंय. आणि सोपान म्हणजे सुटेबल मार्गानं भक्ती मार्गानं गेला तरी काय मिळवायचंय. शेवटी कोणत्या बी मार्गाने येऊन कुठं मिळावं लागल, मुक्तीलाच येऊन मिळावं लागल. म्हणून मिरविला बडीवार सिद्धाईचा. निळोबाराय म्हणले कसं आहे, मोठा घराणा आहे. काय ही बहीण भावंड म्हणजे चिल्लर घराणा होय. ही जगाचे मालकच आहेत ना मेन. ब्रह्मा विष्णू महेश. आणि ही आदिशक्ती मुक्ताबाई आहे. ही चिल्लर नाहीत. ह्यांच्यात बोलता बोलता एखादा शब्द जाडीचा, तोंडापेक्षा मोठा, लहान तोंडी मोठा घास, चांगली. आपण म्हणतो ना हिंदीमध्ये बी आहे, छोटा मोह बडी बात नाही करणी चाहिए. तसं आपल्या कोणी एखादा जाडीचा शब्द गेला असला तर मधल्यामध्ये. पण निळोबाराय म्हणले आम्ही आमचं कसं ह्या घराण्याशी. निळा शरणागत निळा शरणागत
म्हणतात घराणा मोठा आहे, आपल्याकडून एखादा जाड शब्द जाऊन काही चुका होऊ नये म्हणून अगदी सलगीनं प्रेमानं युक्तिवादानं मोठ्याजवळ कशी शालीनता नम्रता असावी तशी गोंडच भाषा आहे। निळा शरणागत मनवी आपुला शब्द कसा आहे, मी आपला मनवितोय, हा मी घराण्यापासून वेगळा नाही, मी आपलाच आहे। निळा शरणागत मनवी आपुला, कारण संती निरविला देऊनी हाती। निळोबाराय म्हणतात मला संतांनी माझा हात ह्या घराण्यात हातात हात घातलाय, संती निरविला देऊनी हाती, त्यांच्या हातात हात दिलाय। आणि निर्विन म्हणजे मिरविन नाही, निर्विन शब्दाचा अर्थ होतो सांभाळी घालणं, निरुपसर्गपूर्वक अवरक्षती धातूचा प्रयोग आहे। निरुपसर्गाचे व्याकरणात दोन अर्थ केलेत, निर म्हणजे निश्चित आणि निर म्हणजे निषेध नाही। इथं प्रकरण वाईज अर्थ करण्याची परंपरा असल्यामुळं या ठिकाणी अर्थ केला कोणता, निश्चित। निश्चित रूपेन अवती रक्षती इति निरवन, निश्चित रूपानं माझं त्यांना सांभाळायला सांगा असं हवाली घातलं या घराण्याच्या। म्हणून निळा शरणागत म्हणवी आपुला, संती निरविला देहुनी हाती। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची। अपशब्दाबद्दल क्षमा। मुक्ताबाईच्या स्थानावर यायचा योग मी माझं परम भाग्य समजतो, कारण हे तिन्ही देवाची आद्य आहे, तिन्ही देवाची आराध्य आहे, तिन्ही देवाचं प्राप्तव्य हे मुक्तीच आहे, मुक्ती संप्रदायातली अंतिम आहे। आणि म्हणून या स्थानाला पुन्हा एकदा अंतःकरणातून नमस्कार, आपल्या सर्वांना नमस्कार की आपण सर्व गारठा इतका असताना जागा सोडली नाही, नाही तर असल्या गारठ्यात माणसं सुताने पण माणसं जाणकार आहेत, ज्ञानाची इच्छुक आहेत। परेशानी मधल्यामध्ये कोंडून धरीन जीवे काय असेल ते असेल, पण ओपन नाही काही कमी जास्त, गरिमा संपन्न भाग आहे। धन्यवाद आहे आपल्या सर्वांना, मनापासून नमस्कार। आम्ही योगायोगानं आमच्या सारंगधर महाराजांचे स्नेहसंबंध आणि म्हणून हा सेवेचा सुयोग इथं आल्यावर महाराज वाटलं होतं, पण वाजविणारी तशीच आणि गाणारी तर काय एकाहुनी बळी रे, अगदी स्वरातली तज्ञ जाणकार आहेत, त्यामुळं मला बी कुठला लोड आला नाही आणि तुम्ही अजिबात हालचाल न केल्यामुळं मला बरं वाटलं। हा म्हणजे काय, तुम्ही जर हालचाल केली असते तर मी म्हणलं असतं बहुतेक लवकर उरकावं लागते। पण पुन्हा एकदा आपल्या सर्वाला मनापासून नमस्कार आहे। आम्ही एक माहिती आम्ही वारकरी संप्रदायातल्या काही महत्त्वपूर्ण बाबी, ज्या अत्यंत मौलिक गोष्टी, जेणेकरून त्या वारकरी विचाराला अधिक पुष्टी देता येईल अशा पद्धतीचे एक कॅलेंडर काढलेले आम्ही। अष्टांग दंडवत करून वाणीला पूर्ण विराम देऊ। मुक्ताई शरण, मुक्ताई शरण, मुक्ताई शरण।